दुसऱ्या फेरीतील पहिला सामना खालापूर दोन्ही संघाच्या कर्णधारांनी 4 षटक संपाच्या अगोदर नाणेफेकीच्या कौलासाठी यायचंय. पहिला चेंडू मात्र जातोय निर्धाव. संदीप स्ट्राइक एंडला फलंदाज आहे. सलामीला आलेले जोड सागली संदीप आणि नॉन स्ट्राइक एंडला येतो रोहित. रोहितचा एक खेळ आपण पीपीएल मध्ये जबरदस्त खेळ बघितला होता. रोहित वाघमारे. हा चेंडू मात्र लोअर पुलटात होता. चांगला समाचार दिलाय फलंदाज संदीपने. एकच धाव मिळते. एका धावेने मात्र खातं खोललं गेलंय ते आतकरगाव संघाचं. अजून या सत्रातील 22 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडूंचा खेळ संपलाय. एक धाव धावपलकावरती आले ती आतकरगाव संघाची. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते ती या गोलंदाजाकडून. हा चेंडू मात्र सुरेख फटका लागवलाय. चेंडू जातोय लॉंग ऑफच्या रिझन मध्ये. चेंडू उचलणार फेकणार तत्पूर्वी मात्र खराब फेकी पाहायला मिळते. फेकी तर नक्कीच चांगली होती पण कलेक्शन चांगलं झालं नाही ते मात्र गोलंदाज बऱ्याच 2 धावेने धावफलक पुढे सरसावते. ते धावफलकावरती धावा आल्यात त्या बिनबाद 3. बिनबाद 3 धावा धावफलकावरती आल्यात. रोहित आता पुन्हा एकदा स्ट्राइक एंडला सज्ज होतोय. एनफी डाबा एंड कडनं गोलंदाज बऱ्याचचा. हा चेंडू मात्र फिरून मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू जातोय मात्र एका धावेनिशी. पुन्हा एकदा बघा यष्टीरक्षक आता चकला होता. मागाशी गोलंदाज चकला होता. फेकी चांगली होते पण साथ भेटत नाही क्षेत्ररक्षकाची. एक धाव मिळते. एका धावेच्या मदतीने 4 धावा धावफलकावरती आल्यात त्या आतकरगाव संघाच्या. 4 धावा धावफलकावरती आल्यात. बीड संघ बराचसा बोलण्यापेक्षा प्रवास करून आलाय लांबवरचा. हा पुन्हा एकदा आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज संदीप वाघमारे. एकच धाव मिळते. एका धावेच्या मदतीने 5 धावा धावफलकावरती आल्यात त्या पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये. 5 धावा धावफलकावरती आल्यात. सुंदर सामना पाहायला मिळतो. आपण बघतोय मागचा सामना चांगला फलंदाजी पाहायला मिळाली पण त्यानंतर सावरोली संघाची दमछाक झाली मात्र 63 धावांचा पाठलाग करताना. पण आता दमछाक कोणाची होणार हे वारंवार मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न करतोय. बॉल जातोय 22च्या स्वरूपात. एक धाव मिळते. पंचांचा षटक समाप्तीचा इशारा येतोय. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आल्यात त्या बिनबाद 6. 7 धावा बिनबाद 7 धावा धावफलकावरती आल्यात. ठाणे नावे संघाचा कर्णधार उपस्थित आहे. त्याच्या विपक्ष लढत होईल ती कालापूर संघाचा कर्णधार. सहा चेंडूंचा खेळ संपलाय. 6 धावा धावफलकावरती आल्यात. दुसरं षटक घेऊन आलाय ते वैयक्तिक कोट्यातील. पहिलं सांघिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन आलाय तो गोलंदाज आकाश गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. स्ट्राइक एंडला येतो रोहित वाघमारे. नॉन स्ट्राइक एंडला येतो संदीप वाघमारे. चांगली फलंदाजी करावी लागणार. आपल्या घरच्या मैदानावरती आपला खेळ दाखवावा लागणार या फलंदाजांना. जशी मात्र सुनील वाघमारेने फलंदाजी केली होती. बालू वाघमारेने पीपीएलला चांगली फलंदाजी केली होती पण आज सुनील वाघमारे आपण बघतो या मैदानावरती पहिल्या सामन्यामध्ये चमकला तो. हा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू जातो एक आऊ कॉर्नरच्या रिजन मध्ये. चेंडू उचलणार फेकणार तत्पूर्वी मात्र एकच धाव मिळते. एका धावेच्या मदतीने तब्बल 7 चेंडूंचा खेळ संपलाय. 24 चेंडूंचा पहिलं सत्र आहे त्यामध्ये 7 चेंडूंचा खेळ संपलाय. 7 धावा धावफलकावरती आल्यात त्या मात्र प्रथमतः मात्र नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर फलंदाजी करत असताना आतकरगाव संघाच्या. आतकरगाव संघ 7 धाव संख्येवरती खेळतोय. आतकरगाव संघ अजून या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत ते गोलंदाज आकाशच्या. पुन्हा एकदा आडव्या बॅटने वारंवार मारण्याचा प्रयत्न करतात पण प्रयत्न काही मात्र सक्सेस होत नाही. राज सर एखादा तरी षटकार यायला पाहिजे होता आडव्या बॅटमध्ये पण प्रयत्न मात्र अनसक्सेस ठरतोय. एकच धाव मिळणार. सुरेख मात्र गोलंदाजी पाहायला मिळते ती मात्र या
गोलंदाजांकडून पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 6 धावा. त्यानंतर दुसऱ्या षटकातील 2 चेंडू फेकलेत त्याच्यावरती आल्यात सिंगलच्या रूपाने 2 धावा. 8 धावा धावपलकरती आल्यात आतकरगाव संघाच्या. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा आडव्या मॅटने मारलाय पण आता प्रयत्न होतोय सक्सेस. रोहित वाघमारच्या बॅट मधून आलेला हा पहिला षटकार. डीजे आतकरगाव संघाच्या असं वाटलं होतं का धावा रोखतात तर काही गोलंदाज, पण मात्र या चेंडूवरती षटकार मारून धावफलक पुढे सरसावलंय. हा पुन्हा एकदा मात्र फटका लागवलाय. चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये आलेला दणदणीत कणकणीत हा रोहितच्या बॅट मधून दुसरा षटकार. डीजे दोन कणकणीत दणदणीत षटकार लगावलेत असं वाटलं होतं. फलंदाज आडव्या बॅटने फलंदाजी करतात पण मात्र आज सुरेख फटका लागवला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. मात्र 7 धावांसाठी 20 धावा धावपलकरते आल्या. आता मात्र षटक मागडं पडतोय. हा पुन्हा एकदा फटका लागवलाय. चेंडू जातोय मिड विकेटच्या रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक पलतोय चेंडू खाली. 1 धाव पूर्ण होते. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये दुसरी धाव सुद्धा मात्र सुखरूपरित्या पूर्ण होत आहे. 2 धावेच्या मदतीने धावा आल्यात त्या 22. अजूनही षटकातील काही चेंडू शिल्लक असतील त्या आकाशच्या गोलंदाजीमधील. 22 धावा धावपलकरते आल्यात. पहिल्या षटकामध्ये 6 धावा खर्च केल्या होत्या पण या गोलंदाजांनी सुद्धा 2 चेंडू चांगले टाकले होते. 2 चेंडूवरती 2 धावा खर्च केल्या होत्या पण येणाऱ्या 2 चेंडूवरती तिसऱ्या चेंडूवरती आला षटकार काऊ कॉर्नरच्या रिझन मध्ये. त्यानंतर चौथ्या चेंडूवरती आला एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये षटकार. मात्र धावा आल्यात त्या बिनबाद 22. बिनबाद ही जमेची बाजू आहे. राज सर आपण बघतोय सुरेख फलंदाजी रोहितच्या बॅट मधून. पुन्हा एकदा फटका लगावलाय. चेंडू जातोय लॉंगॉनच्या डोक्यावरून. कणकणीत रोहितच्या बॅट मधून आलेला तिसरा षटकार. डीजे मानसीगड बोललो मी. ठीक आहे हा बोल. बटन नक्की दाबा. तुम्हाला लगेच जेव्हा तुम्ही YouTube चालू कराल पहिले तुम्हाला तीच येईल ना रे. तुमचे व्हिडिओ तुम्हाला बघतो मी आणेल. घे तू ठेव बोललो. 12 चेंडूंचा खेळ संपलाय. 28 धावा आल्या त्या स्कोर कार्ड वरती. बिनबाद 28. सुरेख फलंदाजी आपण बघतोय रोहितच्या बॅट मधून दुसऱ्या षटकामध्ये आलेले 3 षटकार. तिसरं षटक घेऊन येतं एनपी डाबा एंड कडून किसन.
किसन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. संदीप स्ट्राईक एंडला सज्ज. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटने मारण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र फलंदाज बाद होतोय तो संदीप. येतोय विशाल. आतकरगाव संघाचा एक हार्ड हिटर फलंदाज विशाल आपण बघतोय. जी जोडीचा जम बसला होता सलामीला आलेल्या राज सर, त्या जोडीला तोडण्याचा प्रयत्न केलाय तो गोलंदाज किसन याने. किसनचा हा चेंडू सुरेख फटका लगावलाय. चेंडू जातोय मिड विकेटच्या रिजन मध्ये. आल्या आल्या मात्र पहिल्याच चेंडूवरती कणकणीत दणदणीत षटकार. डीजे तू ये पाटर आल्यावर फोन कर. चौथी जावा धावपलकर ते आल्यात. हा चेंडू जातोय मात्र बॅकवर्ड शॉर्ट लेग मध्ये. क्षेत्ररक्षक पोचेपर्यंत चेंडू होतोय सीमापार. चौकार. चार धावेच्या मदतीने 38 धावा धावपलकर ते आल्यात. त्या आतकरगाव संघाच्या वैयक्तिक 10 धाव्यांवरती खेळतोय विशाल वाघमारे. पहिल्या चेंडूवरती आल्या आल्या प्रहार केला, म्हणजे विचार केला नाही जर राज सर आपण बघितला तर विशालने का पहिला चेंडू आहे सिंगल काढावी, स्ट्राईक रोटेट करावी. कारण रोहित वाघमारे नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे, त्याने दुसऱ्या षटकामध्ये 3 षटकार मारले होते, पण त्यांनी कोणत्याही प्रकारचा विचार न करता मात्र पहिल्या चेंडूवरती सीमापार धाडला तो षटकार. त्यानंतर आला चौकार. पण आता गोलंदाजी कशी करतोय गोलंदाज किसन. किसनचा हा चेंडू सुरेख फटका लागवलाय. चेंडू जातोय लॉंग ऑफच्या रिजन मध्ये. 4 धाव्यांसाठी आलेला हा षटकार. चौकार. प्रथमतः नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर फलंदाजी घेतले ती आतकरगाव संघाने 42 आणि हा फटका जातोय मात्र क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. चेंडूवरती विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला. नक्कीच येतात बॅक टू बॅक हा आलेला हा तिसरा चौकार. डीजे सेहेचाळीस धावा धावपलकर ते आल्यात. हा चेंडू पुन्हा एकदा सुरेख फटका लगावलाय. चेंडू जातोय लॉंग ऑनच्या रिजन मध्ये. पुन्हा एकदा विशालच्या बॅट मधून आलेला हा दुसरा षटकार. धावा धावपलकर ते आल्यात. पहिल्या षटकामध्ये तब्बल म्हणजे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक असते तर हाणामारी करावी लागते. त्या मात्र फलंदाजांना रुकून ठेवलं तर गोलंदाज भरतने. पण त्यानंतर आला आकाशने धावा खर्च केल्या त्या
22 आणि त्यानंतर आला किसन सुद्धा मात्र मागडा ठरला. किसनने धावा केला, खर्च केल्या 24. 46 धावा 12 चेंडूवरती आल्या. 6 चेंडूवरती पहिल्या 6 धावा आल्या. त्या पहिल्या षटकामध्ये धावा येणं गरजेचं होतं, पण पहिल्या षटकामध्ये धावा रोखल्या होत्या. पण त्यानंतर येणाऱ्या 12 चेंडूवरती तब्बल 46 धावा जमा केल्या त्या आतकरगाव संघाने. पण आता दम लावा लागेल ते मात्र गोलंदाजांना या बीड संघाच्या. 6 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 18 चेंडूंचा खेळ संपलाय. 52 धावा धावफलकावरती आल्या त्या आतकरगाव संघाच्या. हा चेंडू आडव्या बॅटने मारलाय, मात्र सुरेख फटका लगावलाय. चेंडू जातोय लांब लचक, दणदणीत कणकणीत षटकार. हा मात्र पंचांचा स्वेर चेंडूचा इशारा येतोय. अवंतरच्या मदतीने एक धाव मिळते. गोलंदाजी आता हे 5 चेंडू आहेत ना सर, चांगले टाकावे लागतील, चांगले हाताळावे लागतील ते गोलंदाजांना, तर मात्र सामन्यामध्ये राहू शकतो तो बीड संघ. हा चेंडू पुन्हा एकदा फटका लगावलाय. लॉंग ऑनच्या रिझन मध्ये आलेला हा रोहितच्या बॅट मधून. राज सर मला सांगतात का 5वा षटकार. डीजे 60 पाय. लॉस ऑफ 1 विकेट. नक्कीच बघतो आपण चांगली फलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा मात्र आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज रोहित, पण आता सक्सेस ठरलाय राज सर. आपण बघितलं ना, हा रोहित वाघमारे 5 षटकार मारलेत त्यांनी, चांगले फटके मारले. 4 षटकार मी तर म्हणेल काऊ कॉर्नरच्या रिझन मध्ये मारले आणि 1 षटकार म्हणजे एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये. सुरेख फटका होता, बघण्यालायक फटका होता तो मात्र रोहित वाघमारेच्या बॅट मधून आलेला. 5 षटकाराच्या निशेने खेळतोय तो रोहित वाघमारे, तब्बल 37 धावसंख्येवरती. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा विशाल बाद होतोय तो तिसऱ्या नंबरचा फलंदाज. चोवीस धाव संख्येवरती बाद झालाय. नौका फलंदाज येतोय तो रोहन, आडोशी संघाकडून बिलॉंग करणारा रोहन वाघमारे. बोल हॉबीला टाकायचे. हा सेलोन साहेबांचा कोण आहे सेल्वन साहेबांना द्यायचे. हा सेल्वन साहेब काय दे त्यांच्याकडे फोन. सदुसष्ट धावा जमा झाल्या त्या आतकरगाव संघाच्या. पहिल्या षटक 6 धावा खर्ची केल्या होत्या. असं वाटलं पण नव्हतं का एवढ्या धावांचा मात्र डोंगर उभा करेल तो आतकरगाव संघ. पण त्यानंतर रोहितने चांगली फलंदाजी केली, कोणत्याही प्रकारचं दडपण न घेता. त्याच्यावरती विशालने चांगली फलंदाजी केली, पण येणाऱ्या मात्र शेवटच्या चेंडूवरती आलेला हा चौकार 4 धावेच्या मदतीने 71 धावा धावफलकावरती लागल्यात आणि विजयासाठी 72 धावसंख्येची गरज.
येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी चोवीस चेंडू आणि विजयासाठी 72 धावसंख्येची गरज. सेकंड राऊंड किती ओव्हर? 3 ओव्हर. हॅलो, आल्या आल्या प्रहार केलाय गोलंदाज रोहन वरती. 6 धाव्याने खातं खोललंय. म्हणजे जसं उत्तर दिलं होतं ते आतकरगाव संघाने तसं तोडीस तोड उत्तर देतो तो फलंदाज रितेश. चेंडूवरती आलाय तो षटकार. दुसऱ्या चेंडूवरती पुन्हा एकदा कणकणीत दणदणीत प्रहार केलाय तो फलंदाज रितेश ने मात्र बरसात केले षटकारांची. 2 चेंडूवरती 2 षटकार आलेत. 12 धावा धावफलकावरती आल्यात. अजून येणारे 22 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ती 60 धावसंख्येची. बघा, जे पाहिजे होतं ते आपलं करून दिलंय ते मात्र रितेशने ओळखलंय. 72 धावा पाहिजेत आणि 72 धाव्यांचा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये हाणामारी करावी लागेल तर गोलंदाज नंतर हे करतील. पण हा चेंडू जातोय हवेमध्ये. क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली आणि सोप्पा झेल टिपला जातोय तो क्षेत्ररक्षकांना. आणि ज्या फलंदाजाकडून आशा होती, ज्याने आल्या 2 प्रहार केले होते रितेशने, तो फलंदाज होतोय बाद. डीजे 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 12 धावा धावपलकावरती आल्या त्या बीड संघाच्या. अजूनही 20 चेंडू आणि 60 धावसंख्येची गरज येते बीड संघाला. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा मात्र मारण्याचा प्रयत्न केलाय. फलंदाज बाद होतोय तो संतोष. अजूनही गरज आहे ती 19 चेंडू आणि 60 धावसंख्येची. ओव्हर टू डीजे. प्रकाश येतोय 4थ्या क्रमांकावरती. सुरेख मात्र सुरुवात केली होती ती फलंदाज रितेशने. 2 चेंडूवरती 2 घणाघाती प्रहार केले होते. म्हणजे असं वाटलं होतं का सामना
विजयाच्या वाटचालीकडे घेऊन जाईल नक्कीच हा फलंदाज टिकला तर. पण पंचांचा सूरजजी पांडे सरांचा इशारा येतोय तो स्वेर चेंडूचा अवंतरच्या मदतीने मात्र एक धाव मिळते. 13 धावा धावफलकावरती आल्या जिथे समीकरण होतं 19 चेंडू आणि 60 धावसंख्येची गरज होती. आता समीकरण थोडंसं बदललं गेलंय. येणारे 19 चेंडू आणि विजयासाठी 59 धावसंख्येची गरज. 19 चेंडू 59 धावसंख्येची गरज होती. रिव्हर्सशिप मारण्याचा प्रयत्न मात्र पसतोय, नाकाम ठरतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. 6 चेंडूंचा खेळ संपलाय. 13 धावा धावफलकावरती आल्यात. त्या मात्र दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना बीड संघाच्या 13 धावा धावफलकावरती आल्यात. 18 चेंडू अजूनही 59 धावसंख्येची गरज आहे. षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागणार जर आपल्याला मात्र या नमोचषकामध्ये जर वर्चस्व टिकवायचं असेल तर. सूरज सरळ डिस्पॅच नाव असेल बघ. कॅन्टीनच्या पाठींचं नाही जायचं. अरे सरळ कॅन्टीन आहे ना, कॅन्टीन त्याच्या समोर तो एक कंपनीचं नाव आहे बघ, त्याच्या खाली डिस्पॅचचं ऑफिस आहे. तिथे विचार कोण तिथं तुकाराम दादा असेल बघ. 18 चेंडू आणि विजयासाठी 59 धावसंख्येची गरज आहे. जशी मात्र सुरुवात केली होती रितेशने तशी आता सुरुवात करावी लागणार. आक्रमण करावे लागणार गोलंदाजांवरती जर जिंकायचं असेल बीड संघाला तर. हा चेंडू मात्र सुरेख फटका लागवलाय. चेंडू जातोय एका धावेच्या मदतीने 14 धावा धावफलकावरती आल्यात. त्या मात्र बीड संघाच्या 14 धावफलकावरती आल्यात. आजच्या दिवसामध्ये सुनीलने मन जिंकली. त्यानंतर आपण बघितलं रोहितने मन जिंकली. त्यानंतर आपण बघितलं विशालने मन जिंकली प्रेक्षकांची. सुरेख फलंदाजी पाहायला मिळाली. सकाळी जे संघ खेळले त्यांनी सुद्धा चांगली कामगिरी केली. पण या सामन्यामध्ये कामगिरी कशी होती बीड संघाची, विजयाच्या वाटचालीकडे जातोय की नाही. पण हा चेंडू मात्र बॅटची कडा घेऊन जातोय. 4 धाव्यांसाठी चौकार. डीजे फलंदाज पुन्हा एकदा बाद होतोय. 19 धावा अजूनही 53 धावसंख्येची गरज येते. येणाऱ्या काही चेंडूमध्ये 14 चेंडूमध्ये 53 धावा. चौदा चेंडू आणि 53 धावसंख्येची गरज आहे. जशी फलंदाजी रोहितने केली, विशालने केली तशी फलंदाजी करावी लागणार ती मात्र या फलंदाजांना बीड संघाच्या. पण आता पूर्णपणे सामना सोडलाय बीड संघाने मी तर म्हणेन. कारण रितेश बाद झाला, ज्याने आल्या 2 षटकार लगावले होते. त्यानंतर मात्र रितेश बाद झाल्यानंतर षटकार चौकार पाहायला मिळाले नाही. पूर्णपणे बॅकफुटवर येऊन थांबलाय तो फलंदाजी करत असताना बीड संघ. 14 चेंडू आणि 53 धावसंख्येची गरज आहे अजूनही विजयासाठी. चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागणार. पण आडव्या बॅटने प्रयत्न करतोय फलंदाजाच्या बॅटला काही बॉल लागत नाही, स्पर्श होत नाही. चेंडू जातोय निर्धाव चेंडू या सांगत्यानंतर धावफलक जागेवरती स्थिरावतोय. जिथं समीकरण होतं 14 चेंडू 53 धावा. येणारे 13 चेंडू आणि विजयासाठी 53 धावसंख्येची गरज. 13 चेंडू
53 धावसंख्येची गरज आहे. 53 धावा 13 चेंडू येणार का? 53 धावा रोखल्या जाणार हे बघणे तेवढं गरजेचं आहे. हा चेंडू सुरेख फटका लगावलाय. चेंडू जातोय सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं ते मात्र रोहन कडून. जिथे 6 धावा होता तिथं मात्र 2 धावा दिल्या त्या गोलंदाज सूरजने. 2 षटकांचा वादविवाद खेळ संपलाय आणि धावा आल्या त्या 12 चेंडूंच्या समाप्तीनंतर 51 पाहिजेत. अजून 51 धावसंख्येची गरज आहे. ओव्हर टू डीजे. साठी ठाणे संघाचा कर्णधार, ठाणे नावे संघाचा कर्णधार आणि इनवॉइस म्हणजे तो आपला बिल्टी असते ती ना. इनवॉइस कुठला होता? बिलाची नाही गरज. बिल लावलेले आहेत ना. नाही नाही. हा बस बस बस. आणि एक डिओ आणि बिल आणि तो आहे तो पण द्या त्याच्याकडे. मी पण विचारला नाही. हा चेंडू जातोय निर्धाव. 11 चेंडू आणि 51 धावसंख्येची गरज आहे अजून विजयासाठी. अकरा चेंडू 51 धावा. हा चेंडू मात्र जातो हवेमध्ये. क्षेत्ररक्षक 2 क्षेत्ररक्षक पळतात चेंडूच्या मागे. चेंडू उचलणार फेकणार तत्पूर्वी मात्र 2 धावा पूर्ण होतात. 2 धावेच्या मदतीने बऱ्याचशा कालावधीनंतर मात्र धावफलक पुढे सरकावलंय. ते धावा आल्यात त्या 23 धावा धावफलकावरती आल्यात. 10 चेंडू आणि 49 धावा करायच्या त्या बीड संघाला. हा चेंडू मात्र सुरेख फटका लगावलाय. खूपच लांबवरचा प्रवास केलाय तो या चेंडूने. 6 धाव्यांसाठी आलेला हा खणखणीत दणदणीत षटकार. ओव्हर टू डीजे. सर मला सांगतात गरज असेल ती 42 धावसंख्येची गरज आहे अजूनही. तिसऱ्या षटकातील काहीशे चेंडू शिल्लक आहेत. हा चेंडू जातोय लॉंगॉनच्या रिझन मध्ये. एकच धाव मिळणार. कोल्हापूर संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. सामना हा 3 षटकांचा राहील. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी याची नोंद घ्यावी. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 40 धावसंख्येची गरज. दारू गेली ना पोटात तर शब्द आठवतात ना.
थांब. हा चेंडू मात्र जातो मिड विकेटच्या रिझन मध्ये. एकच धाव मिळणार. राज सर आपण बघितलं ना, तेल पण गेलं, तूप पण गेलं, आता हाती राहिलं धोपाडणं. म्हणजे या सामन्यामध्ये काहीच राहिलेलं नाहीये. का असं वाटलं का विजयाच्या वाटचालीकडे जाईल म्हणून, पण नाही, पूर्णपणे मॅच सोडलेली आहे ती या फलंदाजांनी, बीड संघाने. अजूनही काहीशे चेंडू शिल्लक असतील आणि बऱ्याचशा धावांचा पाठलाग करायचा आहे तो बीड संघाला. किसन बोल. हा सया त्या डिओवरती आहे ना. एक पहिलं नाव काय आहे? हॅलो हॅलो. पहिला ह्याच्यावर काय सिक्युरिटी, असं सिक्युरिटी नाही ना. एक हा चेक बाय, हा चेक बाय हे टाक, कैलास नाव टाक असं. आणि पुढं सही मार, हे आकाश म्हणून नाव टाक मराठीत. हे ड्रायव्हर सिग्नेचर. हा सिक्युरिटी काय नाही नाही. आणि ते शेलवन साहेब आहेत बघ, जे आम्हाला आहे ना, वरई वरई आहे ना पहिले. हॅलो, ते स्टॅपल मारला ना सगळ्यांवरती. हा मग वरई याच्यावरती नाव आहे ना, वरई. आम्हाला लिहिलं वरई लिहिलेली बघ, त्याच्यावरती सेल्वन साहेबांकडनं सही घे, त्याने